महिला दिन विशेष. संसाराचा गाडा हाकण्यासाठी ती झाली यंत्रकारागीर अशी ही रणरागिणी बहिणी. असं म्हणतात की स्त्री ही शक्ती आहे की तिने मनाशी काही ठरवले तर ती अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करू शकते. महिला सबलीकरण, महिला शक्तीकरणाचे अनेक उदाहरणे आपण ऐकतो किंवा वाचतो. आज महिला प्रत्यक्ष क्षेत्रात पुढे जाण्यास भरपूर संधी आहे. फक्त तिला गरज आहे ते प्रोत्साहन देण्याची. जेव्हा एखादे कुटुंब घरातील महिलेला प्रोत्साहन देतात तेव्हा जी स्त्री शक्ती तयार होते त्याची तुलना कोणत्याही गोष्टी होऊ शकत नाही. त्यामुळे महिलांसाठी पुढे येणे गरजेचं आहे. आज आपण अशाच एका रणरागिणीविषयी जाणून घेणार आहोत. सोलापूर शहरातील सर्वोदय नगर येथील रहिवासी वृषाली भुर्ले या दुचाकीच्या सर्व्हिसिंगचे काम करतात. हे काम करत असताना त्यांना त्यांच्या कुटुंबातील पती, सासरे त्यांचे खंबीर साथ असल्याने कुटुंबातील एका महिला म्हणून सर्व जबाबदाऱ्या सांभाळून त्या दुचाकी सर्व्हिसिंगचे काम निरंतर मागील 5 ते 6 वर्षापासून ते करीत आहेत. आज महिला दिनाच्या निमित्ताने त्यांची घेतलेली खास मुलाखत आपण पाहूया. माझं नाव महादेव सिद्धेश्वर भुर्ले. माझं दुकान 2011 पासून चालू आहे. माझे सर्व्हिस पॉईंटमध्ये हिरो आणि होंडाच्या गाड्या सर्व रिपेअर केल्या जातात. माझ्याकडे सर्व प्रकारची सेवा उपलब्ध आहे. स्पेअर्स, सर्व्हिस, रिपेअर, रिसेल, नवीन गाड्यासुद्धा विक्री करू शकतो आम्ही इथे. आणि माझ्यासोबत काम करत असताना माझी पत्नी 2014 पासून माझ्यासोबत आहे. ती माझ्या साथीनं, म्हणजे मी जितकं काम करतो तितकंच माझ्यासोबत माझ्या साथ देते. तिचं मला मोलाचं योगदान आहे. माझ्या कामाचा अर्धा भार ती सांभाळते. माझं नाव वृषाली भुर्ले. मी आता 6 वर्ष झालं काम करते इथं. सकाळी 9:30 ते 5 वाजेपर्यंत मी काम करते इथं. कुठली कामं करताय मॅडम? मी सर्व्हिसिंग करते. म्हणजे गाडीचं काय पार्ट वगैरे गेलेलं असेल तर चेंज करायचं, हे सर्व कामं करते. म्हणजे दुचाकीची पूर्ण सर्व्हिसिंग करताय तुम्ही? हो. पूर्ण. किती वर्षापासून करताय हे काम तुम्ही? मी 6 वर्ष झालं करते. 6 वर्ष झाली. बरं, या कामासाठी घरातल्या कोणाकोणाचं तुम्हाला सपोर्ट आहे? माझे सासरे आणि माझे मिस्टर. बरं. माझी पूर्ण फॅमिली. बरं, तुम्ही कुटुंब सांभाळून हे काम करताय? हो. काय अडचणी वगैरे निर्माण होतात का? म्हणजे कुटुंब सांभाळून हे काम करताना काही अडचणी वगैरे येतात का तुम्हाला? काही नाही सर. काही कुटुंब सोबत आहे सर, साथ देते. व्हेरी. म्हणजे हे निरंतरपणे हे काम करतच राहायचं आहे तुम्हाला? करत राहायचं. बरं, इतर महिला भगिनींना काय संदेश द्याल तुम्ही या निमित्ताने? महिलांना माझं मत आहे की प्रत्येक महिलांनी काय तर कार्य केलं पाहिजे. काय तर बिझनेस छोटा असू दे ना मोठा असू द्या, करत राहिलं पाहिजे. कुटुंबाव्यतिरिक्त काहीतरी वेगळं करून दाखवायला पाहिजे असं तुमचं मत आहे? की आपण ते करतो ते आपल्याला येतंय. फक्त थोडं दिवस त्रास होतोय, पण नंतर सवय पडले की हळूहळू होऊन जाते.